जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. माझी नावने किनारी सुकाणू घे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विनारे कोण आम्हा तारे, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोण आम्हा तारणार. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन लूक याचा 19 अध्याय 1 ते 6 वचन. लूक याचा 19 अध्याय 1 ते 6 वचन. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता, तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येता व दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना शुभप्रभात. लूकाचं शुभवर्तमान त्याचा 19 अध्याय आम्ही पाहतो. या ठिकाणी जक्कई नावाच्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा एरियोत प्रवेश करतो त्यापूर्वी तो जाण्यासाठी निघालेला असताना त्याच्याबद्दल अनेक गावांमध्ये वार्ता पोहोचली होती. आणि जक्कई नावाचा व्यक्ती तो श्रीमंत होता आणि त्याच्याकडे पोझिशन होती, त्याच्याकडे पद होतं, त्याच्याकडे मालमत्ता, त्याच्या जीवनामध्ये श्रीमंती हा सर्व प्रकार असून त्याच्या जीवनामध्ये कुठंतरी त्याच्या अंतःकरणामध्ये कमीपणा पण होती. आणि म्हणून तो प्रभू येशूला पाहण्याची तो उत्कंठा आणि त्याच्यामध्ये इच्छा तो प्रगट करतो. आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताची भेट घेऊ इच्छितो, प्रभू येशूला भेटण्याची आमची इच्छा आहे, प्रभू येशूने आमच्या जीवनामध्ये काम करावं, प्रभू येशूने आमची प्रार्थना ऐकावी अशी आमच्या मनामध्ये जर इच्छा आहे, ज्याप्रमाणे जक्कयाच्या
मनात इच्छा होती पाहण्याची, आणि आज जर तुम्ही पण इच्छा करत असाल की प्रभू येशूने माझी भेट घ्यावी, तर त्याकरता मला आणि तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. जखयाने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केला आणि शांत बसला नाही, तर तो प्रयत्न करू लागला. ज्यावेळेस त्याच्या पैशाच्याद्वारे, त्याच्या श्रीमंतीच्याद्वारे तो प्रभू येशूपर्यंत पोहोचू शकला नाही, तर त्याने स्वतःच्या शरीराचा प्रभू येशूला भेटण्यासाठी प्रयत्न केला आणि एका झाडावर तो चढला. त्या झाडावर चढून तो पाहण्यासाठी वाट पाहत होता, प्रभू येशूला भेटण्यासाठी तो वाट पाहत होता. आणि आजही जर आम्ही प्रभू येशूची भेट घ्यावं आणि प्रभू येशूने आमच्या प्रश्नांना सोडवावं, प्रभू येशूने आमच्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं असं मला आणि तुम्हाला जर वाटत आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त तो निश्चित तयार आहे. आम्ही पाहतो 5व्या वचनामध्ये प्रभू येशूचं वचन म्हणते की येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जखया त्वरा कर, खाली ये. मित्रांनो, जेव्हा आम्ही एक पाऊल पुढे सरकवतो, तेव्हा परमेश्वर आमच्या समोर 10 पावलाचा प्रबंध करतो आणि तो 10 पाऊल आमच्यासोबत चालण्यासाठी तयार असतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रयत्न करणं, आमच्या जीवनामधल्या इच्छेला प्रभूसमोर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर आम्ही हाक मारतो, अंतःकरणातून त्याला विनंती करतो, तर तो परमेश्वर ऐकून तो निश्चितच आमच्या धावेला उत्तर देईल. आज प्रभू येशू जर जखयाची प्रार्थना, त्याची इच्छा जर तो जाणतो, तर तो माझी आणि तुमची इच्छा जाणेल नाही काय? निश्चित जाणेल. या तर आपण त्याला भेटूया आणि आपल्या प्रश्नांना, आपल्या विचारांना त्याच्यासमोर ठेवूया. प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. ज्याप्रमाणे जखयाच्या प्रयत्नाला तोने यश दिलं, तू त्याला भेटला आणि त्याच्या घरामध्ये गेला, त्याचं जीवन आनंदाने भरून काढलं. आज असे अनेक दुःखी आणि प्रभू निराश व्यक्ती आहेत, या कुटुंब आहेत प्रभू, जे आज शोधत आहे की आमच्या जीवनामध्ये शांती असावी, जे आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा मिळावी. आज त्या प्रत्येकांची भेट घे आणि त्यांना तू तुझ्या सांत्वनाने, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या तारणाने त्यांना भर. सर्व गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. वल्लभरे माझी नावने किनारी, वल्लभरे माझी नावने किनारी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.